श्री स्वामी समर्थ. तुमच्या सर्वांचं पुन्हा एकदा माझ्या GVR डिझाईन या चॅनलमध्ये खूप स्वागत आहे. आज मी तुमच्यासोबत खूप सिंपल आणि सुंदर असं स्लीव्स डिझाईन शेअर करणार आहे, ज्याच्यामध्ये मी लटकनसुद्धा लावणार आहे. स्लीव्सचं डिझाईन करण्यासाठी आधी इथे मी स्ट्रेट लाईन मारून घेतलेली आहे. स्ट्रेट लाईन काढून झाल्यानंतर आता इथे मी शुगर बीड घेतलेले आहेत आणि शुगर बीडने आधी आपल्याला जी आपली पहिली लाईन आहे ती पूर्ण आपल्याला फिल करून घ्यायची आहे. इथे शुगर बीडने मी पूर्ण लाईन जी आपली आहे ती वर्क करून घेते. इथे मी नॉर्मल निडल घेतलेली आहे आणि थ्रेड घेतलेला आहे, नॉर्मल मशीन थ्रेड. आता इथे आपली शुगर बीडने एक लाईन करून झालेली आहे. आता आपली इथे सेकंड लाईन आहे, तिथे आपण गोल्डन बीडचा वापर करणार आहोत. इथे मी गोल्डन बीड घेतलेले आहेत. गोल्डन बीड मी इथे 4-4च्या रेंजमध्ये घेतलेले आहेत. तुम्हाला हवं तर तुम्ही 2-2च्या रेंजमध्ये घेऊनसुद्धा तुम्ही निडलमधून लोड करू शकता. इथे मी गोल्डन बीड 4-4च्या रेंजमध्ये लोड करून घेतलेले आहेत. इथे आपले गोल्डन बीड झाल्यानंतर अगेन आपल्याला इथे शुगर बीडचा वापर करायचा आहे. अगेन मी इथे शुगर बीड घेतलेले आहेत आणि आपली जी थर्ड लाईन आहे ती शुगर बीडने आपण इथे फिनिशिंग देणार आहोत. इथे आता शुगर बीडसुद्धा लावून झालेले आहेत आणि शुगर बीडने इथे मी फिनिशिंग दिलेली आहे. इथे आपली बॉर्डर छान तयार झालेली आहे. बॉर्डर तयार झाल्यानंतर आता याच्यावरती आपल्याला वर्क करायचं आहे. आता ही आपली जी बॉर्डर असते ती झालेली आहे. आता डिझाईन करण्यासाठी इथे मी आधी पट्टी घेतलेली आहे, स्केल घेतलेली आहे. आता आपण याचं मेजरमेंट घेणार आहोत. आता आपला मिडलचा जो पार्ट आहे तो 5 आहे. आपल्याला 1-1 सेंटीमीटरवर डॉट करून इथे मेजरमेंट घ्यायचं आहे. इथे मी 1-1 सेंटीमीटरचं मेजरमेंट घेतलेलं आहे. त्याच्यानंतर आता इथे मी राईस बीड घेतलेले आहेत. आपण जिथे जिथे डॉट केलेले आहेत तिथे तिथे आपल्याला 2-2च्या रेंजमध्ये राईस बीड लावून घ्यायचे आहेत, लेफ्ट राईट वाईज. इथे मी प्रत्येक पॉईंटवरती राईस बीड लावून घेते आहे. इथे प्रत्येक पॉईंटवरती 2-2च्या रेंजमध्ये लेफ्ट राईट असे राईस बीड लावून झालेले आहेत. आपली नेक्स्ट स्टेप आहे ती आहे कुंदनची. इथे मी आय शेपचे कुंदन घेतलेले आहेत, जे की खूप छोट्या स्मॉल साईजचे आहेत. आता आपल्याला काय करायचं आहे, राईस बीडच्या मध्ये जी जागा आहे तिथे आधी आपल्याला फॅब्रिक ग्ल्यू लावून घ्यायचं आहे. फॅब्रिक ग्ल्यू लावल्यानंतर आपण इथे जे आय शेपचे कुंदन घेतलेले आहेत ते कुंदन आपल्याला प्रत्येक त्या पॉईंटवरती लावून घ्यायचं आहे. तुम्ही कुंदन बीडचा वगैरे वापर करत असाल तर तुम्ही फॅब्रिक ग्ल्यूचाच वापर करा ते चिटकवण्यासाठी. इथे आपले कुंदनसुद्धा चिटकवून झालेले आहेत. फॅब्रिक ग्ल्यूचा वापर करू तेव्हा आपल्याला 1 ते 5 मिनटं ते सुकण्यासाठी द्यायचे आहेत. इथे आता आपले कुंदनसुद्धा छान सुकलेले आहेत. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे बीडची. आता तुम्हाला इथे दिसत असेल की जिथे जिथे राईस बीड आहे तिथे तिथे मी गोल्डन बीडचा वापर केलेला आहे आणि आपल्या मिडलचा पार्ट आणि कुंदनच्या सेंटरचा जो वरचा पार्ट आहे तिथे मी पर्ल बीडचा वापर केलेला आहे. इथे मी गोल्डन बीड आणि पर्ल बीड लावून घेतलेले आहेत. तर इथे सुंदर अशी आपली डिझाईन छान तयार झालेली आहे. आता आपली जी नेक्स्ट स्टेप आहे ती आहे लटकन. लटकन लावण्यासाठी मी इथे मोठ्या साईजची पण खूप पातळ अशी इथे मी निडल घेतलेली आहे, जी खूप पातळ आहे, ज्याच्यामधून आपले शुगर बीड जे आहे ते इझिली लोड होतील. आणि ही निडल खरं तर आपण एकदम मोठ्या मोठ्या रेंजमध्ये लटकन लोड करतो तेव्हा आपल्याला ह्या निडलचा खरं तर जास्त वापर होतो. इथे मी निडल घेतलेली आहे आणि आता इथे तुम्ही बघू शकता की मी आधी शुगर बीड याच्यामध्ये ॲड केलेले आहेत, 6 शुगर बीड, त्याच्यानंतर 1 सिंगल पर्ल बीड, त्याच्यानंतर अगेन मी याच्यामध्ये सिंगल गोल्डन बीड आणि अगेन मी याच्यामध्ये सिंगल शुगर बीड असं लोड करून इथे मी घेतलेलं आहे. आणि लटकन लोड करताना आपला जो लास्टवाला जो बीड असतो तो मागे घेऊन त्याच्या पुढच्या सगळ्या बीडमधून आपल्याला निडल लोड करून घ्यायची आहे, म्हणजे आपला जो लटकन आहे तो प्रॉपर तयार होतो. जर तुम्ही सगळ्या बीडमधून निडल लोड केलीत
तर पूर्ण जे मणी आहेत ते बाहेर निघून जातील, लटकन काही तयार होणार नाही. सो इथे आता आपले सुंदर असे लटकन तयार झालेले आहेत. सो ही आहे आपली स्लीव्सची डिझाईन, जी तुम्ही तुमच्या नेकवरती, बॅक नेकवरती, फ्रंट नेकवरती सुद्धा तुम्ही ही डिझाईन क्रिएट करू शकता. पण जेव्हा तुम्ही ही स्लीव्सवरती कराल तेव्हा तिथे लटकन नक्की लावा, कारण लटकन लावल्याने खूप सुंदर असा त्याला लूक आलेला आहे. सो तुम्हाला ही डिझाईन कशी वाटली मला कमेंट करून नक्की सांगा. आणि तुम्हाला जर ही डिझाईन, ही व्हिडिओ आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, कमेंट, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. सो तुम्हीसुद्धा ही डिझाईन तुमच्या स्लीव्सवरती नक्की ट्राय करून बघा. आणि मग भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये अशा छान छान डिझाईनसोबत. सो चॅनल नक्की सबस्क्राईब करा. थँक्यू.